जी लोक तालुक्यामध्ये वल्गना करतायत की काँग्रेस पक्ष संपला, त्यांना मला एक या ठिकाणी सांगायचं की स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचं एक सुंदर भाषण तुम्ही यूट्यूबला किंवा प्रसारमाध्यमांच्या पाहिलं असेल की भले भले संपले पण काँग्रेस संपलं नाही. ही काँग्रेस एक विचारांची चळवळ आहे. ही संपूर्ण देशामध्ये ही चळवळ सुरू आहे आणि ही चळवळ कोणी संपू शकत नाही. ही स्वर्गीय विलासराव देशमुखांचे शब्द आहेत आणि ते आज पण खरे आहेत. आज आपण पाहतो की काँग्रेस पक्षाच्या जीवावरती मोठे झालेले नेते काँग्रेस संपले असे म्हणतात. पण मला आज या ठिकाणी पुरंदर हवेलीतली सर्व शून्य मतदार बंधू भगिनींच्या मनातील गोष्ट सांगतो की काँग्रेस अजून जागेवरती आहे. फक्त नेतेच काँग्रेस सोडून गेलेले. काँग्रेस आहे अशी पुरंदरमध्ये अस्तित्वात आहे. काँग्रेस संपलेली नाही. काँग्रेस संपली असती तर पुरंदर तालुक्यामध्ये एका दिवसामध्ये आम्ही 5 पंचायत समितीला उमेदवार उभे केले, 3 जिल्हा परिषदला उमेदवार उभे केले, म्हणजे 8 उमेदवार आमचे या पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्ण ताकदीनिशी आम्ही त्या ठिकाणी हे उमेदवार आमचे उभे राहिलेले. मग ह्याचा अर्थ असा आहे की फक्त नेते आमचे दुसऱ्या पक्षात गेलेत. काँग्रेस आज पण जिवंत आहे आणि जागेवरती आहे.